नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीड सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातला क्रमांक 1चा मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गीते हा सध्या फरार आहे. परंतु फरार असतानाही त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहे. यात तो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना थेट धमकी देताना दिसत आहे. वाल्मिक कराड हे गोरगरिबांचं दैवत आहे, तर धनंजय मुंडेंची तुम्ही विनाकारण बदनामी करत आहात. तुम्ही माझ्यावरही काही खोटे आरोप केले आहे. एवढंच नाही तर माझे आरोप तुम्ही थांबवले नाही तर मी चिठ्ठीत नाव लिहून आत्महत्या करेल अशी धमकीही त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुरेश धस, संदीप क्षीरसागर, अंजली दमनिया आणि खासदार बजरंग सोनवणे यांना दिले आहे. या व्हिडिओत आरोपी गोट्या गीते हा रेल्वे रुळावर बसून बोलत आहे. या व्हिडिओत तो म्हणतोय, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, खासदार सोनवणे, अंजली दमनिया आणि सुरेश धस हे माझ्यावरती खोटे आरोप करत आहेत. परंतु त्यांनी माझ्यावरती केवळ आरोप करू नयेत. त्यांनी या संदर्भातले पुरावे प्रसारमाध्यमांना द्यावे, न्यायालयात द्यावे. माझ्यावर किती गुन्हे दाखल आहे याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना द्यावी, तर त्यांच्या आरोपांना तथ्य आहे. अन्यथा ते विनाकारण स्वार्थापोटी माझ्यावरती आरोप करत आहे, असं देखील गोट्या गीते यांनी म्हटलं आहे. आरोपी गोट्या गीतेने म्हटलं आहे. एवढंच नाही तर जितेंद्र आव्हाड वंजारी असून मला बदनाम करायला लागलेत. एवढंच नाही तर माझा मित्र बापू आंधळेला बबन गीतेनं माझ्यासमोर 2 गोळ्या घालून मारलं. त्याच्यावर जितेंद्र आव्हाड काहीच बोलले नाही. ते शरद पवार यांच्या पक्षाचे आहेत. खून करणारा बबन गीते पण त्यांच्याच पक्षाचा होता. मग त्यावेळी तुम्ही आवाज का उठवला नाही? तोही वंजारीच होता ना, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. वंजारी असो वा मराठा असो, आपल्याला काही नाही, परंतु संतोष देशमुखांच्या खुन्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. पण तुम्ही विनाकारण तुमच्या राजकारणासाठी वाल्मिक कराड यांच्या मागे लागला आहात. धनंजय मुंडे तुमच्यासाठी आले तर तुम्ही परळीत धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभेसाठी यायचे. धनंजय मुंडे तुमच्या भागात आले तर तुम्ही त्यांच्यासाठी परळीमध्ये यायचे. आणि त्याच धनंजय मुंडेंना तुम्ही आता टार्गेट करताय. तुम्ही त्यांना टार्गेट करू नका. तुम्ही परळीतील गोरगरिबांचे दैवत असणाऱ्या वाल्मिक कराडलाही टार्गेट करत आहात, असं या व्हिडिओमध्ये गोट्या गीते बोलताना दिसत आहे. तो पुढे म्हणतो की तुम्ही मला टार्गेट करताय हे मला माहिती आहे. बबन गीतेच्या प्रकरणात मी फिर्यादी होतो. मला 2 गोळ्या लागल्या होत्या. त्यावेळी तुम्ही वंजारी समाजाचे असून कुठे होता? आता तुम्ही महिलांना उचलण्याचा आरोप माझ्यावरती करताय, परंतु माझ्या 4000 लोकसंख्येच्या गावात जाऊन कोणत्याही महिलेला विचारा की मी कोणासोबत काही वाईट कृत्य केलं आहे का? जर ते खरं असेल तर मी फाशी घेईन, नाही तर असं रुळावर पडून आत्महत्या करेल. परंतु तुम्ही तुमच्या राजकारणाची पोळी माझ्यावरती भाजू नका. मी गोट्या गीते लहान माणूस आहे. मला फाशी भेटेल न भेटेल तो भाग वेगळा, परंतु बापू आंधळेच्या खुनातील आरोपी बबन गीते हा तुमच्या पक्षाचा आहे. तो का हजर होत नाही? जर तुम्ही माझ्यावर काही आरोप करत असाल तर मी चिठ्ठीत तुमचं नाव लिहून जीव देईन, अशी धमकी गोट्या गीते यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांना दिली आहे.